पुढची बातमी शेतकऱ्यांसंदर्भातली आहे आणि अर्थातच तुरी संदर्भातली। एकीकडे शेतकरी नाफेडच्या केंद्राबाहेर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर दिवस ताटकळत उभे आहेत त्यांची तूर विकली जावी म्हणून। परंतु अर्जुन खोतकरांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनीच पाहिलं की अगदी चुटकीसरशी नेत्यांची तूर विकली जाते। त्यामुळे महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांनाही पडू लागलाय। दोन दिवस मुक्काम करूनही तुरीचं वजन झालं नाही। अखेर संतप्त शेतकऱ्यांनी लातूर बाजार समिती समोर उत्स्फूर्त रास्ता रोको केला। तीन दिवस झाले इथे काही डाळ शिजेना आणि आज फुल प्रमाणात आज शेतकऱ्याच्या गाड्या आलेल्या आहेत, तरी पण बाजारात आज कोणी माप चालू नाही ना कुणाची खरेदी नाही। ज्यावेळेस शेतकऱ्यांनी रस्ता जाम केला त्यावेळेस कुठेतरी मध्ये आता गाड्या घेतलेल्या तरी पण आम्हाला उभारायला जागा नाही, तर लवकरात लवकर आमचं वाहनाची सोय करून आमच्या मालाचा काटा करण्यात यावा। अचानक झालेल्या आंदोलनामुळे लातूर नांदेड बायपासची वाहतूक तासभर कोंडली। पोलिसांनी दमदाटी आणि प्रशासनाने मध्यस्थी केल्यावर आंदोलन थांबलं। यंदा जालन्यात 4 खरेदी केंद्रावरून तुरीची खरेदी करण्यात आली। नाफेडने 1,42,000 क्विंटल तर राज्य सरकारने 11,500 क्विंटल तूर खरेदी केली। यातून काही व्यापाऱ्यांनी आंध्र तसंच कर्नाटकातून आणलेली तूर शेतकऱ्यांच्या नावे विकून भरघोस नफा कमावला। ज्याच्या नावावर 7/12 नाही त्याच्या नावावर तूर घातल्याची तक्रार आहे। ज्याच्या नावावर 2 एकर 7/12 आहे त्याच्या नावावर 100 क्विंटल 200 क्विंटल 300 क्विंटल तूर घातल्याच्या तक्रारी आहेत। एलसीबीच्या माध्यमातून ज्यांच्या नावावर जमीन नाही मग तूर कुठून आली, बाहेरच्या राज्यातल्या एजंटनं आपल्या इथं तूर कशी घातली, व्यापाऱ्यांच्या नावावर तूर कशी गेली, ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी एलसीबीला करण्याचे आदेश दिलेत आणि एलसीबी मार्फत याची चौकशी सुरू झाली। या चौकशीचा भाग म्हणून जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जालना यांच्याकडून आम्ही रेकॉर्ड हस्तगत करत आहोत आणि ते रेकॉर्ड आमच्याकडे काही आलेलं आहे आणि त्याची आता स्क्रुटिनी चालू आहे। त्या स्क्रुटिनीनंतर जे काही चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल। जालना बाजार समिती शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकरांच्या ताब्यात आहे। तिथेही 1,694 पोती बेवारस तूर सापडली। पणन संचालकांनी जालन्यातल्या 8,000 शेतकऱ्यांच्या नावांची यादी तपासासाठी पोलिसांकडे सोपवली आहे। हा एका केंद्रावरचा घोळ आहे। अशा 374 केंद्रांवर काय झालंय याचा शोध घेणं म्हणजे गवताच्या ढिगात सुई शोधण्याचा प्रकार आहे। राहुल कुलकर्णी आणि रवी मुंडेसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।